श्री गणेशाच्या सर्व भक्तगणांना माझा नमस्कार। श्री महागणपती रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे। आज आम्ही येथे आलो होतो। हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे 21 किलोमीटर तर पुण्यापासून 50 किलोमीटर आहे। श्री महागणपती रांजणगाव हे अष्टविनायकातील एक मंदिर आहे। अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून याची ओळख आहे। तर इथे आज काही माहिती आम्हाला मिळाली ती अशी की आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणीही आपला वध करू शकणार नाही असा वर त्रिपुरासुराने मिळवला। त्यामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला आणि सर्व देवतांना त्याने पराभूत केले। त्यामुळे सर्व देव हिमालयात जाऊन लपून बसले। त्यानंतर त्रिपुरासुर मोठ्या ऐटीत जाऊन इंद्राच्या आसनावर जाऊन बसला आणि त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली। शंकराकडे त्याने कैलास पर्वताची मागणी केली। आता त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय आणि वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली। मग भगवान शंकराने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि मला 64 कला येतात आणि त्या मी दाखवण्यासाठी आलो आहे असे त्रिपुरासुराला सांगितले। मग त्रिपुरासुर ब्राह्मणाला बोलला की तुला ज्याही कला येतात त्यापैकी मला कोणतीही कला आवडली तर तुला जे पाहिजे ते मी तुला देईल। तर मग ब्राह्मणाने 3 विमानं बनवून त्रिपुरासुराला दिली आणि सांगितले की तू यातनं कुठेही जाऊ शकतोस, मात्र भगवान शंकराचा बाण लागल्यास तुझा नाश होईल। त्रिपुरासुराने ते मान्य केले आणि त्यानंतर त्रिपुरासुराने त्या ब्राह्मणाला बक्षीस म्हणून 10 गावं दिली। त्यानंतर भगवान शंकर आणि त्रिपुरासुर यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं। भगवान शंकराने प्रणम्य शिरसादेवम गौरीपुत्रम विनायकम या गणपती स्तोत्राचं स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला। कार्तिक शुद्ध पौर्णिमा या दिवशी ही घटना घडली, म्हणून या दिवशी किंवा या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। या दिवशी स्त्रिया शंकराच्या मंदिरात जाऊन त्रिपूर लावतात। त्रिपूर म्हणजे कापसाच्या 750 वाती त्या तुपात भिजवून शंकरासमोर लावल्या जातात। तर भगवान शंकराने जेथे गणपतीचे स्मरण केले ते गाव म्हणजे मणिपूर गाव। तेथेच भगवान शंकराने गणपतीच्या मंदिराची स्थापना केली, ते म्हणजेच रांजणगाव। अशी ही रांजणगावची ओळख। धन्यवाद।